मानवी जीवन जे आहे हे प्रतिपल नवीन आहे. पण ते कधी नवीन आहे? जेव्हा तुम्ही संवेदनशीलतेने जगता की जीवन हे जीवनाच्या जाणीवेबद्दल आहे. आता जीवनाची जाणीव आम्हाला कधी होते माहिती का? एकाच प्रसंग होते जेव्हा आम्ही बेइज्जत व्हायला होतो ना, पूर्ण आमची प्रतिष्ठा पणाला लागते, किंवा आम्ही कमवलेला सर्व पैसा ज्यावेळी डावावर लागतो, आम्ही कमवलेलं जे जे आहे त्याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य ओळखलं, ते सर्व जेव्हा डावावर लावायला लागतं तेव्हा मनुष्य काय होतो? जाणीव निर्माण करतो, जागृत होतो. अदरवाईज अगदी सूक्ष्मजीवापासून ते अगदी महाकाय विशाल प्राण्यापर्यंत सर्वजण आपल्या मृत्यूच्या समयी जागरूक होतात. प्रत्येक माणसाला जगायची आठवण कधी येते? मृत्यू समोर दिसल्यावर. ते म्हणून तर फॉरेनर्स जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे स्टंट्स करतात, तर त्या क्षणी त्यांचं जे प्राण आहे ते कंठाशी येतात आणि प्रचंड जागृत होतात. आत्मबल ज्याला आम्ही म्हणतो, ते आत्मबल जे आहे ते आत्मबल हे शरीराच्या आणि मनोबलाच्या कितीतरी पटीनं काय आहे? शक्तिशाली आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की तुमची चिंता ही भौतिक जगताबद्दल आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला का माझ्या आत्म्याचं काय होईल? आसक्ती जी आहे किंवा चिंता आहे, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन ते सांगतात संघर्ष म्हणजे जीवन नाही आहे. हा संघर्ष जो आहे ना, तो कशामुळे? आसक्तीमुळे. जीवन एकदम सहज आणि सोपं आहे, फक्त आम्ही काय करतोय ते आम्ही संघर्ष निर्माण करतो. आम्हाला साधना नकोय, तप नकोय. आमच्या जीवनामध्ये फार उछलकूद होत असेल, फार संघर्ष होत असेल, तर आम्ही चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो. सद्गुरू असं म्हणता की जीवनामध्ये संघर्ष तुम्ही जर आज पाहिला तर हा संघर्ष याच कारणांनी आहे. प्रत्येकाला दुसऱ्यावरती काय मिळवायचं आहे? कंट्रोल मिळवायचं. प्रत्येकाला आपल्या आसक्तीमध्ये पकडायचं आहे. तुम्ही जीवनाबद्दल जाणीव निर्माण केली पाहिजे, आणि तुमचं जीवन हे जाणीव येते. तुम्हाला जर जाणीवच होत नसेल तर ते तुमचं जीवन नाही, तुम्ही काय आहात? मृत आहात. सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनाची जाणीव जी आहे तुम्ही जर निर्माण केली, आणि ही पुढचं आणि येणारं जे वर्ष आहे हे वर्ष तुम्ही जर जाणीव जागृत करून जर जगलात तर तुमचं त्याच्या पुढचं येणारं वर्ष जीवन पूर्ण बदललेलं असेल. चिंता, आसक्ती, संघर्ष यातून बाहेर या, साधना करा, तपश्चर्या करा, जाणीव निर्माण करा, योग्य गोष्टी जीवनामध्ये काय गरजेचे ते शोधा, आणि त्याप्रमाणे जीवन जगा, आणि रोज तुमचं जीवन नवीन बनवा. माझा प्रश्न असा आहे की सद्गुरू सांगताय जीवन हे जाणीवेबद्दल आहे, परंतु चिंता असेल, आसक्ती असेल किंवा संघर्ष असेल यामध्ये नाहीये. परंतु आपल्या जीवनात जर आपण बघितलं, संघर्ष नसेल किंवा चिंता नसेल किंवा मग बाकीच्या गोष्टी नसेल, तर ते जीवन नथिंग आहे, किंवा मग ते जीवन जगण्याला पण म्हणजे मज्जा नाही येणार. किंवा जर आपल्या लाईफचं काही आपल्यापुढे ड्रीमच नसेल किंवा मग एक एमच नसेल, तर ते आयुष्य प्लेन जगायचं कसं? आणि सद्गुरूंनी सांगितलं की जाणीवेबद्दल आहे. नक्की या दोघांमध्ये समतोल कसा साधायचा? आणि एक आनंदी जीवन जगायचं आहे आपल्याला, पण नक्की आनंदी जीवन विदाऊट संघर्षाशिवाय कसं जगायचं? जीवन आपण वर्तमानात आहे असं म्हटलं जातं. तर सद्गुरू आज आपल्याला काय सांगतात, येणाऱ्या जे महिने आहे ते तुम्हाला जीवनाच्या आनंदाकडे घेऊन जावेत. मग जीवन वर्तमानात आहे का येणाऱ्या महिन्यात आहे? संघर्ष नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे, असं साहिलचं म्हणणं आहे. आणि बापूंचं म्हणणं काय? वर्तमान काळात जीवन आहे, तर येणाऱ्या महिन्यांचा काय संबंध? मित्र हो, आज सुरू होत असलेल्या इंग्रजी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. खरं तर रोज नवीन जीवन आहे, रोज मृत्यू आहे, रोज जीवन आहे, परंतु तेवढ्या संवेदनशीलतेने, तेवढ्या जाणीवेने जगणाऱ्या माणसांसाठी ते आहे. तसं पाहिलं, सूक्ष्मामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक क्षण नवीन जीवन, प्रत्येक श्वासामध्ये जीवनाचा वेगळा अनुभव आहे, आणि जीवनाचा वेगळा अनुभव म्हणजे नवीन सुरुवात आहे. एखादी भिंत बांधताना, एखाद्या इमारतीची भिंत बांधताना तो जो गवंडी असतो तो प्रत्येक वेळेस एक वीट रचत असतो. ती प्रत्येक एक वीट ही नवीन सुरुवात आहे. त्यांनी जर एका विटेची जर दिशा आणि दशा जर बदलली तर त्या भिंतीची पुढची पूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. तसं मानवी जीवन जे आहे हे प्रतिपल नवीन आहे. पण ते कधी नवीन आहे? जेव्हा तुम्ही संवेदनशीलतेने जगता. सेलिब्रेशन कोणासाठी आहे? ज्याच्या मूलभूत गरजा भागून उरलेल्या आहे त्याच्यासाठी सेलिब्रेशन आहे. पण तुम्ही एखाद्या मजुराला जाऊन विचारा, त्याला विचारा बरं, का रे बाबा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तो म्हणतो कसलं नवीन वर्ष? काल जे चालू होतं तेच आज चालू आहे. काय नवीन आहे? हे तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी नाही. समृद्धी नसेल तर नवीन सुरुवात नाही आणि उत्सव नाही. 31 डिसेंबरला जे महत्त्व निर्माण झालं ते पाश्चात्य संस्कृतीमुळे झालं.
पाश्चात्य संस्कृतीची जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती भौतिक स्तरावर आहे. आणि भौतिक स्तरावर माणसाकडे आज सतत एक प्रकारची आकांक्षा आहे, हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते पाहिजे म्हणून नवा संकल्प आहे. मग या वर्षी मी ते मिळवणार. एक ठरलेला कालावधी आहे, आपण ठरवत नाही, म्हणून कुणीतरी ठरवलेलं आहे, म्हणून आपण त्या ठरावाला आपण मंजुरी देऊन टाकतो. आपण पाहिलं असेल जीवनामध्ये, ज्यावेळेस आपण लहानपणापासून शाळेला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला शाळेमध्ये गुरुजी विचारता, सर विचारता की भारत हा 21व्या शतकामध्ये महासत्ता बनला पाहिजे, तुमचं काय मत आहे? लहान वयामध्ये आपल्याला मतं विचारली जातात. एखादा विषय असेल त्या विषयाबद्दल आपलं मत विचारलं जातं की आपल्या शाळेची सहल कुठे गेली पाहिजे, पर्यटन स्थळांना गेली पाहिजे, गड किल्ल्यांवर गेली पाहिजे, की उद्योगधंद्यांकडे व्हिजिटला गेली, कुठे गेली पाहिजे आपली सहल, असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस फार जणांचं मत नसतंच, काही जणांचं मत असतं, बाकी सगळे त्यांच्या मताला अनुमोदन देणारे असतात. म्हणून तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही प्रक्रियेमध्ये, संघटनामध्ये, अगदी सरकारमध्ये सुद्धा मत मांडणारे काहीच असतात आणि बाकी सगळे अनुमोदन देणारे असतात. हे जे आमचं मत आहे, हे आमचं मत सुद्धा स्वतःचं नाही आहे नाही, त्याचं सुद्धा आम्ही दुसऱ्याला अनुमोदन देतो. मग हा जो स्तर आहे विचार करण्याचा, जीवनाबद्दल संवेदनशील असण्याचा, त्याबद्दल सद्गुरू मला सांगताय की जीवनाबद्दल जाणीव जी म्हणतो आपण, ती जाणीव किती जणांना आहे? आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण विद्यार्थीची जी काही लक्षणं आहे ती आपल्यामध्ये किती होती? खोडकरपणाबद्दल तर सर्वच बोलतात, परंतु संवेदनशीलतेबद्दल किती जण बोलतात? आपण ज्यावेळेस हायस्कूलमध्ये असतो, कॉलेजला जातो, त्यावेळेस कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्ये संवेदनशीलता किती असते आणि जाणीव किती असते? असं नाही आहे की तारुण्यामध्ये तारुण्याचा आनंद घेतला नाही पाहिजे, परंतु ती जी जाणीव आहे त्या जाणीवेसोबत आनंद घेतला पाहिजे. तुम्हाला आयुष्याने काहीतरी शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीला तुम्ही ऊर्जित अवस्थेकडे नेण्याच्या ऐवजी तुम्ही अधोगतीला तिचं पतन करून टाकता, आणि जे कर्तृत्व तुम्हाला गाजवायचंय ते तुमचं तसंच वांज राहून जातं. आणि म्हणून जाणीव जी आहे जीवनाबद्दलची, ती आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचंड चिंता, असा व्यक्तीच मला सापडणार नाही त्याला चिंता नाही. त्याला चिंता नाही असा माणूसच नाही. गरीबाला चिंता आहे, मला आज काम मिळेल का, माझा मालक मला फसवणार तर नाही, माझं भविष्य तो चांगलं करेल का, मला इथे काम केल्यावर माझं भविष्य आहे का, माझ्या मुलांचं, माझ्या परिवाराचं मला पोट भरायचं आहे, त्याच्या गरजा भागवायच्या आहे, ह्याची त्याला चिंता लागू नये. माझ्या मुली लग्नाला आलेली आहे, मला त्यांच्यासाठी पैसा गोळा करायचा आहे, मला स्वाभिमानाने मान सन्मानाने माझ्या मुलांना शिकवायचं, पायावर उभं करायचं त्यांच्या, ही चिंता त्याला असते. आणि जो श्रीमंत असतो त्याला ही चिंता असते की यावर्षी टॅक्स किती भरावा लागेल, मला किती कमी नफा झाला, यावर्षी माझं नुकसान कुठे कुठे झालं. गरीब असेल त्यालाही चिंता आहे, जो श्रीमंत आहे त्यालाही चिंता आहे. मग कोण चिंतेपासून मुक्त आहे? चिंतेपासून जोच मुक्त आहे ज्याला आकांक्षा नाही, जो अपेक्षांच्या पलीकडे जाऊन जगतो आणि जीवनाचा आजचा आनंद घेतो, त्यालाच फक्त काय चिंता नाही. एक तर अत्यंत गरीब आहे त्याला पण चिंता नसते बघा. ज्याला माहिती आहे मी आता आयुष्यभर माझं आयुष्यच याच्यामध्ये जाणार आहे, त्याने चिंता करायचं सोडून दिलं असं, जे आयुष्य आहे तसं. बघा, दारुड्यांची संख्या ही गरिबामध्ये जास्त असते का श्रीमंतांमध्ये? का बरं? कारण ते ही चिंता वगैरे सगळी त्यांना विसरायची असते. डोक्यात चिंता असते ना, एकदा दारू पिली, नशा आली का चिंता करणारा भाग बधीर होतो. तुम्ही नशेचे इंजेक्शन पाहिले असतील, विविध प्रकारचे नशा करण्याच्या पद्धती पाहिल्या असतील, ह्या सर्वांचा उद्देश एकच आहे, गोली मार भेजे में वो शोर करताय. त्याचा शोर जो आहे तो थांबवण्यासाठीच फक्त काय ही नशा आहे. चिंता जी आहे ती कशाची आहे? एक तर ती काय घडून गेलं त्याची आहे, त्याच्याबद्दलची, काय त्यामुळे मला त्याचे परिणाम काय भोगावे लागतील, किंवा भविष्यामध्ये काय घडणार आहे ह्याची पण चिंता असते. भविष्यामध्ये भूतकाळातल्या घडणाऱ्या गोष्टींचे काय परिणाम होणार आहे
होणार आहे त्याला मी कसा सामोरा जाणार आहे ह्याची चिंता असते. मला माझ्या आयुष्याचं माझं पुढचं जे काही मार्गक्रमण आहे तो कसा असणार आहे ह्याच्याविषयी नेहमी चिंता असते. माझं भूतकाळाबद्दल दुःख असतं आणि भविष्यकाळाबद्दल चिंता असते. आणि आज असेल मी वर्तमान काळामध्ये तर आम्हाला त्याच्याबद्दल आसक्ती असते. आसक्ती म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे, हाच पाहिजे हीच पाहिजे आणि हीच नोकरी पाहिजे, असंच पद पाहिजे, एवढाच पगार पाहिजे, हेच पाहिजे, हेच काम पाहिजे. म्हणजे अगदी थोड्या छोट्या छोट्या गोष्टींवरून माणूस काय होतो, आसक्त होऊन जातो. आणि मग ही जी आसक्ती आहे ही तुम्हाला बांधून ठेवते आणि बंधन हेच काय मृत्यू आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट जेव्हा बांधून ठेवते तेव्हा तुम्ही गुलाम बनता. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करतात ह्या भावनेने जगता तेव्हा तुम्हाला चिंता होते. लहान मूल कधी चिंता करताना दिसतं का हो तुम्हाला? लहान मूल चिंता करते माझं कसं होईल, मला दूध प्यायला मिळेल का, हा मला एखादा वाघ येऊन तर नाही खाणार. तुम्ही जा त्याला घेऊन एखाद्या सेंचुरीमध्ये, एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये. जर काचेचं जर मध्ये अडथळा असेल आणि ते त्या सिंहाबरोबर तिथल्या याच्यावरती जवळ ज्यावेळेस येतं त्याच्याबरोबर खेळायला बघतं, ते सापाला स्पर्श करायला बघतं, त्याला चिंताच नाही कशाची. त्याला मृत्यूची चिंता नाही, त्याला काही गमावण्याची चिंता नाही, त्याला भविष्याची चिंता नाही. का नाहीये? कारण तो पूर्ण जीवन जगत असत. बरोबर आहे. मग जाणीव जी आहे ती जीवनाची व्हायला पाहिजे की शरीराची? जसजसं माणसाला लहान वयापासून मोठं व्हायला लागतो तसं तसं आम्हाला जाणीव कशाची करून दिली जाते? शरीराची. अरे आंघोळ करायचा वेळेवर, कपडे धुत जा, कसं दिसतं ते? तुझं दप्तर व्यवस्थित ठेवत जा, त्याचे बेल्ट व्यवस्थित लावत जा, बुटाला चांगले लेस बांधत जा, पडशील, पाय मुरगळेल. म्हणजे जेवढं काही आमच्या भोवती जे काही गुंफण केलं जातं ते सगळं शरीराविषयी केलं जातं. म्हणजे आम्हाला जाणीव कशाची करून दिलेली आहे? शरीराची. आमची स्वतःची जी काही शक्ती आहे किंवा आमचं जे अस्तित्व आहे, आमचं चरित्र आहे, या सर्वांचा संबंध कोणाशी जोडलेला आहे? शरीराशी आणि स्वभावाशी, मनाशी. तुझा आत्मामध्ये आहे का हे त्यांनाच माहिती नाही, तुम्हाला कसं शिकवणार ते? आणि तुझा आत्मा प्रसन्न राहायला पाहिजे, तू प्रसन्न राहायला पाहिजे, ह्याच्यासाठी कोणी काही शिकवत नाही आम्हाला. आणि म्हणून आम्हाला नेहमी काय राहते, या शरीराची आणि मनाची जाणीव तयार होते आणि त्याच्याविषयीचा संसार आम्ही उभा करतो. म्हणून सद्गुरू असं म्हणता की जीवन हे जीवनाच्या जाणीवेबद्दल आहे. आता जीवनाची जाणीव आम्हाला कधी होते माहिती का? एकाच प्रसंग होते, जेव्हा आम्ही बेइज्जत व्हायला होतो ना, पूर्ण आमची प्रतिष्ठा पणाला लागते, किंवा आम्ही कमवलेला सर्व पैसा ज्यावेळी डावावर लागतो, आम्ही कमवलेलं जे जे आहे त्याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य ओळखलं, ते सर्व जेव्हा डावावर लावायला लागतं तेव्हा मनुष्य काय होतो? जाणीव निर्माण करतो, जागृत होतो. अदरवाईज अगदी सर्वजण, अगदी सूक्ष्मजीवापासून ते अगदी महाकाय विशाल प्राण्यापर्यंत सर्वजण आपल्या मृत्यूच्या समयी जागरूक होतात. प्रत्येक माणसाला जगायची आठवण कधी येते? मृत्यू समोर दिसल्यावर. तुम्हाला जर कळलं की आता तुमचा काही दिवसामध्ये किंवा काही क्षणात मृत्यू होणार आहे, तेव्हा तुमच्यामध्ये काय निर्माण होते? जाणीव निर्माण होते, जागृती निर्माण होते. म्हणून तर फॉरेनर्स जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे स्टंट्स करतात, कारण त्या क्षणी त्यांचं जे प्राण आहे ते कंठाशी येतात आणि प्रचंड जागृत होतात. आपण कधी कधी म्हणतो की अरे मला माहितीच नाही की अचानक समोरून ट्रक आला आणि मी कसा बाजूला झालो आणि कसा वाचलो मलाच कळत नाही. म्हणजे हे जे प्रसंग आम्ही सांगतो त्या प्रसंगाच्या वेळी आपलं शरीर आणि मन हे काहीच करत नाही, आपले जे चेतना आहे ती आपल्याला काय करते? आपलं संरक्षण करते. एखादा काटकोळा दिसणारा माणूस ज्यावेळेस प्रचंड रागाने बेफान होतो तेव्हा तो समोर असलेल्या बलदंड माणसाला देखील नेस्तनाबूत करून टाकतो. कशाच्या जीवावर? चेतनेच्या. आत्मबल ज्याला आम्ही म्हणतो, ते आत्मबल जे आहे ते आत्मबल हे शरीराच्या आणि मनोबलाच्या कितीतरी पटीनं काय आहे? शक्तिशाली आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की तुमची चिंता ही भौतिक जगताबद्दल आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला का माझ्या आत्म्याचं काय होईल? माहितीच नाही, चिंता कशाला होईल? बरोबर आहे. आत्मा चिंता करत नाही का? कारण तो चिरंजीव आहे. तो ना तरुण आहे, तो म्हातारा आहे, तो मरत नाही.
तो चिरंजीव आहे. तूप नाचण्याचं कधी भीती वाटते का आपल्याला? मध नाचण्याची, तूप नाचण्याची, कारण ते चिरंजीव आहे. पण दूध नाचण्याची मात्र आपल्याला काय असते? सतत भीती असते. काळजी घ्या, चांगलं ठेवा, तापवा, फ्रीजमध्ये ठेवा, 17 भानगडी त्याला वाचवण्यासाठी. तरी पण ते 3 दिवसांनी किती पण सांभाळा, नाचतच. तसं हे शरीर आणि मन आहे, हे नासकच आहे. तुम्ही त्याला काही दिवसांसाठी लांबवू शकता, चिरंजीव नाही बनवू शकत. आणि म्हणून सद्गुरू सांगतात त्याच्या संबंधी जे आहे ती चिंता तुम्हाला लागलेली आहे, लहानपणापासून तुम्हाला शिकवलेली आहे. मित्रमैत्रिणी एकमेकांना म्हणतात, तुझ्या मनाप्रमाणे वाग. कुठे लोकांचं मन सांभाळत बसतो? आईवडिलांनी शरीर सांभाळायला शिकवलं, मित्रांनी समाजाने मन सांभाळायला शिकवलं, स्वाभिमान शिकवला, अभिमान शिकवला, अहंकार शिकवला. आपल्या मनाला चांगलं वाटेल ते कर, लोक म्हणतात. बरोबर आहे ना? लोक नेहमी सल्ला देत असतात. लोकांचा सल्ला नेहमी तुमच्या मनासाठी असतो, कारण निर्माणच ते समाजाने केले. ओके, म्हणजे मी कसा आहे हे जेव्हा तुम्ही मला कौतुक करून सांगता तेव्हा मला फार बरं वाटतं. म्हणून हे सगळी निर्मिती आहे. म्हणून सद्गुरू सांगता आसक्ती जी आहे किंवा चिंता आहे, या दोन्ही गोष्टी म्हणजे तुमचं जीवन नाहीये. त्याच्या पुढे जाऊन ते सांगता संघर्ष म्हणजे जीवन नाहीये. तुम्ही संघर्षाची जी व्याख्या आहे ती चुकीची करता. संघर्ष म्हणजे मुंबईला गेल्यानंतर एखादा रिक्षावाला शॉर्टकटची एक साधी सरळ गल्ली असताना बिगर ट्रॅफिकची, त्या ठिकाणी त्याला फक्त 50 रुपये मिळणार होते, परंतु तो अशा प्रकारे गर्दीची गल्ली नवीन प्रवाशाला सापडवतो आणि गर्दीतून प्या पी करत करत तो त्याला दुरून आणतो त्या ठिकाणी. तेव्हा तुमच्याकडनं तो 500 रुपये घेतो. याला आपण काय म्हणतो? संघर्ष. ही सहज गोष्ट आहे. मला सांगा, हा जो श्वास चाललाय फुफ्फुसामध्ये, हा सहज आहे की फार संघर्षाने जातो? ज्याला न्यूमोनिया झालाय त्याला खूप संघर्षाने गेलो. हे जीवन संघर्षमय बनवलं कोणी? तुम्ही जे स्ट्रगल म्हणता, हे स्ट्रगल याचा अर्थ फार वेगळा होतो. स्ट्रगल म्हणजे तपश्चर्या, साधना वेगळी, तपश्चर्या वेगळी. साधनेसाठी केलेली तपश्चर्या वेगळी आणि स्ट्रगल म्हणजे आपण तुम्ही संघर्ष म्हणता, फ्रिक्शन. तुमचा संघर्ष हा जो शब्द आहे तो घर्षणाबद्दल आहे. सतत तुमच्या अंतःकरणामध्ये घर्षण चालू आहे. टू बी ऑर नॉट टू बी, हे करावं की नाही करावं, हे असावं की नसावं, लोकशाही शाप की वरदान, सौंदर्य शाप की वरदान? तुम्ही सांगा बरं, सौंदर्य शाप आहे का वरदान? लोकांनी आकर्षित होतात ते वरदान आहे, पण ज्यावेळेस अत्याचार करतात त्या आकर्षणातून शेवटी, तेव्हा काय शाप. हा संघर्ष जो आहे ना तो कशामुळे? आसक्तीमुळे. संघर्ष आपल्यामध्ये होतो कारण प्रकृती म्हणते नकोय आणि तुम्ही म्हणता मला हवंय. तुम्ही श्वास कितीही घ्या, कधी भांडण नाही का त्याच्यावरून? असं काय एवढा श्वास घेऊ नको, माझ्या वाट्याचा पण घेतो काय, तर मला ठेव, आहे का कधी? या प्रकृतीने जे पाऊस दिला तो पाऊस तुम्हाला कधी म्हटला का माझ्यामध्ये फक्त एक 15 मिनिटं भीज, त्याच्या पुढे चार्ज पडतील? एवढा डेटा फ्री, त्याच्या पुढे चार्ज, स्कीम नाही त्याच्याकडे. निसर्ग जो आहे तो सहज आणि सुलभ आहे. हे जे आम्ही निर्माण केलं स्कार्सिटी, की एखादी गोष्ट लिमिटेड असणं, हे माणसाचं आहे आणि म्हणून संघर्ष होतो. जर मुबलक आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा संघर्षाचं कुठलं कारण आहे का? फ्लाईटनी जेव्हा प्रवास करतो तेव्हा जेव्हा बोर्डिंग सुरू होतं, आता मला सांगा तुमचं सीट नक्की ठरलेलं आहे? त्या सीटवर दुसरं कोणी बसणार आहे का? नाही. बरं, तुम्हाला घेतल्याशिवाय विमान जाणार नाहीये शेवटच्या प्रवासाला घेतल्याशिवाय, हे बरोबर आहे. तरी पण काही जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, मी पुढं. सुशिक्षित लोक जर ते अनाऊन्स करतात, जर मोठं विमान असेल ते सांगतात
ए झोन, झोन नंबर 1, झोन नंबर 2, झोन नंबर 3, म्हणजे विमानाचे 3 पार्ट करतात ते. कारण लांब विमान असतं खूप, म्हणजे छोटासा रस्ता असतो, अडथळा होतो. ते काय करता की जे मधले प्रवासी त्यांना आधी बसवून घेता, मग साईडचे 2 भरता. मग त्याचे झोन केले त्यांनी 1, 2, 3. तरी काही जण झोन 2चं अनाउन्समेंट केले की 1, 2, 3 नंबर झोन मध्ये घुसतात. मग ते बिचारे ते काकुळतीला येतात. एक प्रवासी मला तर म्हटला, "काय शहाणी एअर होस्टेस आहे म्हणे, दीड शहाणी." म्हटलं, "काय झालं हो?" म्हणे, "आम्ही काय असे काही भिकारी वगैरे आहे का? आम्ही तिकीट काढून आलेलो आहे." म्हटलं, "झालं काय?" "अहो, झोन 2ची अनाउन्समेंट केली, मी 3 मध्ये असलो तर काय बिघडलं उभं राहिलेली." बघा, लोकशाही असं आहे. म्हणजे आसक्ती किती आहे आम्हाला बघा, चिंता किती आहे आम्हाला, मिळतं की नाही, आणि तिथे आम्ही संघर्ष निर्माण करतो. काही कारण नाही. मस्त सीट दिलेली आहे, एसी दिलेलं आहे, बसायचं, मस्त सुंदर चेहरे बघा, अजून काही बघा, बाहेर विमानं बघा काही बघता नाही आलं तर. जीवन एकदम सहज आणि सोपं आहे. फक्त आम्ही काय करतोय ते, आम्ही संघर्ष निर्माण करतो. आम्हाला साधनं नकोय, तप नकोय. जे महान लोक करतात तो संघर्ष नव्हे, ती तपश्चर्या. आणि जे सामान्य लोक शॉर्टकटच्या मार्गाने काढायचा प्रयत्न करताना ते घर्षक. मला सांगा, एखादं इंजिन आहे, ते कधी गरम होतं? हॅलो, इंजिनचं गरम होणं चांगलं की वाईट? कुठलं इंजिन? एक इंजिन आहे भरपूर गरम होतं, एक इंजिन शांतपणे काम करतं. कोणतं इंजिन तुम्ही स्वीकारा? एक इंजिन आहे प्रचंड व्हायब्रेट होतं, आणि एक इंजिन चालू आहे का बंद आहे ते पण नाही कळत. तुम्ही कोणतं इंजिन पसंत करा? डिझेलची कार आणि पेट्रोलची कार का बरं प्रिफर केली जाते? आता इलेक्ट्रिक कार आली. डिझेलची कार चालू झाली का आसपासच्या लोकांना पण कळते, ही चालू झाली बरं का. ते इंजिन बिचारं असे एवढे झटके घेतं की ती अख्खी गाडी हलवतं. आणि ती जर चालायला लागली तर इंजिन आत्ता थोडंसं टेक्नॉलॉजी आल्यामुळे नाही तर ते गरम होतं. तुम्हाला माहित नसेल, डिझेल इंजिन पूर्वीच्या काळी काही अंतर कापून गेल्यानंतर कंपल्सरी थांबायला लागायचं 15-20 मिनिटं, अर्धा तास, ते इंजिन थंड होईपर्यंत. तुम्ही आठवत असाल ना, ट्रकवाले पाणी ओततात, बरोबर आहे, कुलंट ओततात त्याच्यामध्ये. मला सांगायचं काय आहे तुम्हाला, की ह्या सर्व गोष्टी आता टेक्नॉलॉजीने बदलल्या म्हणून आपल्याला माहित नाही. पण तुम्ही जर पेट्रोल कारमध्ये बसले तर तुम्हाला गाडी चालू झाली, हलकीशी जाणीव होईल निर्माण. पण इलेक्ट्रिक कारमध्ये ती पण जाणीव होत नाही, कारण फ्रिक्शनच नाही, घर्षणच नाही. आणि जेवढं घर्षण कमी तेवढं इंधन सुद्धा कमी, आणि तेवढा प्रभाव आणि परिणाम सुद्धा जास्त. तसं आमचं जीवन आहे. आमच्या जीवनामध्ये फार उछलकूद होत असेल, फार संघर्ष होत असेल, तर आम्ही चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो. आणि तुमचं जीवन एकदम स्मूथली चाललेलं असेल. परिस्थिती खूप विरोधाभासी आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही सहज आहे, सहज आहे. बायको म्हणते, "अहो, तुमची लॅब जळली, लॅब. तुमचं आतापर्यंत सगळं सगळं जळून गेलं." थॉमस अल्वा एडिसन आनंदी, चेहऱ्यावर आनंद, आणि उड्या मारतोय. मी काय पागल झाला काय माझा नवरा? अरे जळालंय तुझं सगळं, हां, तुझी मेहनत जळाली, पाण्यात गेली. तुमचं छान. ती म्हणे, "कसं काय छान?" म्हणे, "आत्तापर्यंत जेवढं मी चुकीचं केलं होतं ते सगळं जळून राख झालं." ही घटना आपल्या बाबतीत जर घडली तर? आपण साधं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखादी गोष्ट जर तयार केली असेल, किंवा आपण एक 4-2 वर्षामध्ये काही कमाई करून ठेवली असेल, ती जर तुमची नष्ट झाली, पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, अजून काही असेल, तर तुम्ही आत्महत्या करायला निघता. हॅलो? नाही तर एखाद्याची हत्या करायला, एखाद्याचा गळा दाबायला निघता. हे खरं आहे की खोटं आहे? हं? साधं घरामध्ये एखाद्या माऊलीने स्वयंपाक जर केला असेल, आणि तो स्वयंपाक समोरचा येताना जर म्हटला, घरातली जे बाकीची मंडळी म्हटली, "आम्ही जेवण करून आलो." बस, एवढं डायलॉग मारण्याची गरज आहे. घर ताबडतोब एका युद्ध मैदानासारखं तयार होतं. हां, तो संघर्ष काही कामाचा नाही. आमच्या जीवनामध्ये हे संघर्ष आहे. समोरच्याने ए म्हणलं का मी बी म्हणतो. तुम्ही बघा, स्त्रिया नेहमी जर
नवरा जर म्हटला ना मला लाल रंगाचा ड्रेस, तू म्हणते नाही हिरवाच घ्यायचा, तुम्हाला हिरवाच चांगला दिसतो. तू म्हटला ना गुलाबजाम आज घेऊ आपण, नाही जिलेबीच घ्यायची. तू म्हटला आपल्या मुलीला आपण डॉक्टर बघायचं, तर नाही इंजिनियरच बघायचं. तो जर अगोदरच म्हणणार पुढच्या वेळेस हा आता आपल्याला पुढच्या मुलीला आपण इंजिनियर नाही आता डॉक्टर बघायचं, ह्याचा बेजच चालत नाही. ते अख्खं आयुष्य संपत येतं तरी याला कळत नाही की कॅरेक्टर काय. हे त्याला कॅरेक्टर का कळत नाही त्याचं कारण आहे, स्त्रिया हे जन्मजात जाणता की समोरचा जो आहे त्याच्या मताच्या विरुद्ध ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ऐकून करून घेऊ तेव्हाच हे ताब्यात राहील. हे उपजत काय त्यांच्याकडे. सद्गुरू असं म्हणता की जीवनामध्ये संघर्ष तुम्ही जर आज पाहिला तर हा संघर्ष याच कारणांनी आहे. प्रत्येकाला दुसऱ्यावरती काय मिळवायचंय, कंट्रोल मिळवायचंय. प्रत्येकाला आपल्या आसक्तीमध्ये पकडायचंय. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही महान बनण्यासाठी जे काही करता ना तर ते तपश्चर्या असते, ती साधना असते, तो संघर्ष नसतो. त्याला आम्ही संघर्ष हे नाव देतो, खरं तर तो शब्द थोडासा गुंतागुंतीचा आहे. जो संघर्ष नवीन काहीतरी निर्माण करतो ती साधना, ती तपश्चर्या. जो तुमच्या त्यागातून निर्माण होतो, जो संघर्ष तुमच्या त्यागातून, निस्वार्थीपणातून, निरपेक्षपणातून, तो संघर्ष तुमची साधना असते, तपश्चर्या असते. पण जो संघर्ष स्वार्थासाठी आहे ते निव्वळ आणि निव्वळ घर्षण आहे. नवरा बायकोचे तुम्ही किस्से ऐकले असतील. जर एखादा नवरा किंवा बायको जर गावाला गेले 4-2 दिवस कुठे यात्रेला किंवा गावाला जर गेले, माहेरी गेली, तिकडून आल्यानंतर जायच्या वेळेस असं म्हणत असतो ही कधी जाईल आणि डोक्याला शांतता मिळेल. आणि ज्यावेळेस परत येते त्यावेळेस दोघांमध्ये जेव्हा संवाद होतो ना तेव्हा त्या संवादाचा पहिला डायलॉग काय असतो, हे घर फार शांत शांत होतं तू गेला. का रे म्हणे, मला भांडायलाच कोणी नव्हतं. म्हणजे भांडणं, संघर्ष करणं ही पण एक मानवाची काय होऊन गेली, मनोरंजनाची सवय होऊन गेलेली आणि ते स्वीकारलेले आहे सगळ्यांनी. हे अशा प्रकारच्या विकृती जर आम्ही जर त्याला जर आम्ही आमचं साधन म्हणायला लागलो तर आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. तुम्हाला खाजून दुखणं करण्याची जी सवय लागलेली आहे ती सवय तुम्हाला तुमच्या जीवनाचा दर्जा खालच्या दिशेने घेऊन जाते. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता जे तुमचं जीवन आहे ते जाणीवेमध्ये आहे. तुम्ही कुठलंही जीवन बघा, ज्यावेळेस तुम्ही जागरूक असता तर तुम्हाला जाणीव निर्माण होते. तुमच्या शरीराचं जे टेम्परेचर आहे 36 डिग्री टेम्परेचर, त्या टेम्परेचरचं पाणी जर गरम केलं आणि तुमच्या कपड्यांच्या अंथरुणाच्या खाली किंवा बसले त्याच्या खाली जर सोडलं किंवा तुमच्या अंगावर जरी टाकलं तर तुम्हाला जाणीवच नाही होणार की खालून पाणी चाललेलं आहे. बघा तुम्ही प्रयोग करून बघा. जेव्हा तुमच्या शरीराच्या टेम्परेचरपेक्षा कमी तापमान असतं ते तुम्हाला थंड वाटतं, जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त असतं ते तुम्हाला गरम वाटतं. ऍक्च्युली ते गरम आणि थंड नसतं. आलं लक्षामध्ये. म्हणजे त्याचा गरमपणा किंवा थंडपणा हा सर्वस्वी. तुम्हाला जर 100 डिग्री टेम्परेचर राहिलं असेल तर गरम पाणी सुद्धा तुम्हाला थंड वाटतं. म्हणजे आमच्या ज्या अनुभूती आहे त्या सगळ्या शरीर सापेक्ष आहे. तुम्हाला जर भूक लागलेली असेल ना तर तुम्हाला अगदी साधारण स्वयंपाक देखील काय वाटतो, अमृता समान वाटतो. अरे काही स्वयंपाक होता, अरे पण तुला भूक लागलेली होती. अगदी रस्त्यावरच्या साधारण पाववडा सुद्धा एकदम सुंदर वाटायला लागतो. असं म्हणता 18-20 वर्षाचं गाढव सुद्धा सुंदर दिसतं. जे सगळ्यांना नाही सुंदर दिसत, ते जे बघतात त्यांनाच दिसतं फक्त. हे जे आहे तुमची जी सापेक्ष शरीराची जी वासना आहे, कामना आहे, त्याच्या सापेक्ष तुम्हाला जग दिसतं. तुम्ही जीवनाच्या सापेक्ष नाही दिसत तुम्हाला. आणि म्हणून चिंता तयार होते, म्हणून आसक्ती तयार होते. पहिली गोष्ट आम्ही कुठल्या तरी स्टेटमध्ये, कुठल्या तरी अवस्थेमध्ये, कुठल्या तरी दर्शनामध्ये आम्ही काय होतो, आसक्त होतो. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणतात, हे सगळं जे आहे हे सगळ्या कल्पना आहे आणि हे सगळं तुमच्या जीवनामध्ये भुलभुलई आहे, यालाच माया म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जीवनाबद्दल जाणीव निर्माण केली पाहिजे आणि तुमचं जीवन हे जाणीव येते. तुम्हाला जर जाणीवच होत नसेल तर ते तुमचं जीवन नाही. तुम्ही काय आहात, मृत आहात, तुम्ही कोमात आहात. हां, तुमचे डोळे उघडे आहे, तुम्ही चालताय, फिरताय, जेवण करताय, सगळं करताय, परंतु जीवनाच्या जाणीवेच्या बाबतीत तुम्ही कोमात आहात.
आणि म्हणून तो मरताना म्हणताना जगायचं राहून गेलं. जगायचं राहून गेलं असं लोक बोलतात ना. म्हणजेच तुम्ही तुमचं जीवन कशात घालवलं? बेशुद्ध अवस्थेत घालवलं. बरोबर आहे. आता शेवटी आजच्या याच्यामध्ये सद्गुरू असं म्हणता की येणारा काळ, येणारे जे काही महिने आहे ते तुमच्या अस्तित्वामध्ये जे काही जीवन आहे तुमचं, त्या जीवनाच्या गहन अनुभवामध्ये जा. आज का पण नको? कारण पहिली गोष्ट अशी आहे का ते आपल्याला आशीर्वाद देत आहे. आपल्यासाठी ते काय करताय? शुभेच्छा चिंतन करताय. बरोबर आहे. शुभेच्छा चिंतन ही भविष्यासाठीच केली जाते. आतासाठी काय करणार आहे? शुभचिंतन कशासाठी आहे? तुमचं जे जीवन आहे, जे आगामी जीवन आहे त्यासाठीच आहे ना. आता तो तुमचं जीवन आहे, त्याच्याबद्दल चिंतन करण्याची काय गरज आहे? आता तर आहे ना. जे आहे ते आहे, ते बदललं जाऊ शकत नाही. वर्तमान काळामध्ये जे आहे आशीर्वादांची गरज ही भविष्यासाठीच आहे. बरोबर. आणि म्हणून ते आपल्यासाठी शुभचिंतन करतात. कारण आत्ताचा जो क्षण आहे तो तर ते बदलू शकत नाही, तुम्ही मी कोणीच बदलू शकत नाही. पण जो येणारा क्षण आहे त्या क्षणामध्ये तुमच्यावर सावली राहो आशीर्वादाची. तुमचं जीवन चांगलं गहन अनुभवामध्ये जगो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला अनुभव घ्या. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे त्यांनी असं बिलकुल म्हटलेलं नाही की तुम्ही भविष्यात जाऊन जगा, असं त्यांनी म्हटलं. जेव्हा तुम्ही भविष्यात तुमचं वर्तमान काळात येईल तेव्हा तुमच्यावर आशीर्वाद राहो आणि तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं अनुभवता यावं अशा प्रकारचे आशीर्वाद ते आम्हाला देतात. बरोबर आहे. ते जीवन भविष्यात जगण्याविषयी बोलत नाहीच आहे. आणि म्हणून मित्रांनो, जे येणारं नवीन वर्ष आहे हे नवीन वर्ष ते इंग्रजी महिने का असेनात किंवा गुढीपाडव्यानंतर आपण मराठी वर्ष साजरं करतो ते मराठी महिने का असेना, सुरुवात तुम्ही कुठूनही करा, परत तुम्ही तिथेच येणार आहे 1 वर्षानंतर. हॅलो. काही जण दिवाळीमध्ये कॅलेंडर छापतात ना. त्यांचं वर्ष दिवाळीला सुरू होतं, दिवाळीला संपतं. सगळ्या फायनान्सवाल्यांचं मार्च महिन्यामध्ये वर्ष संपतं, एप्रिल महिन्यामध्ये काय होतं? चालू होतं. प्रत्येकाचं कॅलेंडर काय आहे? शक राजाने जे चालू केलं ते पण काय आहे? त्याच्यानुसार तिथी येतात सगळ्या. बरोबर आहे. आणि तिथींचा जिवंतपणे संबंध कशाशी आहे? ग्रहगोलांच्या परिस्थितीशी आहे. तिथी या त्याला बांधलेल्या आहे, ग्रहगोलांना, त्याच्या स्थितींना, नक्षत्रांना. त्याच्यामुळे तिथी अधिक मानव जीवनाच्या जवळ आहेत. हे जे कॅलेंडर आहे हे भौतिक जगासाठी गरजेचं आहे. आत्ताचं जे इंग्रजी कॅलेंडर आहे हे भौतिक जगासाठी गरजेचं आहे. बरोबर आहे. हे जे तुमचे घड्याळ आहे, गणना आहे किंवा तुमचे कुठल्या प्रकारचे तुमचे कालावधी आहे, पॅटर्न्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही गणना आहे, फक्त कम्प्युटराइज सिस्टममध्ये वापरण्यासाठी. बरोबर आहे. इंटरनेट वगैरे सगळ्यांसाठी. परंतु जनरली जर जीवनाच्या जवळचे जर संबंध असेल कालगणनेचा तर तो कशाचा आहे? तिथींचा आहे. बरोबर आहे. चंद्र आणि सूर्याशी निगडित. म्हणजे आज सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनाची जाणीव जी आहे तुम्ही जर निर्माण केली आणि ही पुढचं आणि येणारं जे वर्ष आहे हे वर्ष तुम्ही जर जाणीव जागृत करून जर जगलात तर तुमचं त्याच्या पुढचं येणारं वर्ष जीवन पूर्ण बदललेलं असेल. आणि हे जर तुम्ही करू शकलात तरच खऱ्या अर्थाने आपण वर्ष मोजण्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर जन्माला आला आणि कॅलेंडर बदलून गेला आहे की नाही. कॅलेंडर बदलून जाणार आता तुम्ही. फक्त तुम्ही जन्माला आला तेव्हा एकदा, लग्न झालं तेव्हा एकदा आणि मिळे तेव्हा एकदा जगाला कळलं, बाकी कळलंच नाही तुम्ही होते की नाही. हे जगण्याचा योग्य मार्ग नाहीये. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की चिंता, आसक्ती, संघर्ष यातून बाहेर या, साधना करा, तपश्चर्या करा, जाणीव निर्माण करा, योग्य गोष्टी जीवनामध्ये काय गरजेचे ते शोधा आणि त्याप्रमाणे जीवन जगा आणि रोज तुमचं जीवन नवीन बनवा.